सो वेलकम मित्रांनो. तर आज आपण कंटिन्यू करणार आहे इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्सचा पार्ट 4. आपण याच्या अगोदर 3 पार्ट कंप्लीट केला आहे. ठीक आहे. त्याच्यात आपण फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटल, मिनिंग, इंट्रोडक्शन सगळं क्लिअर केलं आहे. ठीक आहे. आता आपण करत आहे कॅपिटल स्ट्रक्चर आणि या पार्टमध्ये आपलं पूर्ण लेक्चर क्लिअर होऊन जाईल. आणि थोड्या खराब व्हॉईससाठी सॉरी, कारण की आता जन्माष्टमी चालू आहे, तर म्हणून थोडासा आवाज येत आहे बाहेरचा. भजन गिजन चालू आहे, DJ चालू आहे, म्हणून आपण स्टार्ट करतो आहे कॅपिटल स्ट्रक्चर. ठीक आहे. एक कंपनी कॅन रेज इट्स कॅपिटल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. एक कंपनी जी आहे ते आपल्या कॅपिटलला डिफरंट सोर्सेसकडून, अलग अलग कंपनीजकडून, अलग अलग बँककडून रेज करत असते, वाढवत असते. ठीक आहे. ओन कॅपिटल और बॉरोड कॅपिटल और बोथ. ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल दोन्हीकडून. ओन कॅपिटल म्हणजे विकत घेतलेले कॅपिटल, बॉरोड कॅपिटल म्हणजे उधारीवर कॅपिटल, जसं लोन. ओन कॅपिटल म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल, असे कॅपिटल. ठीक आहे, त्याला ओन कॅपिटल म्हणते. ठीक आहे. आता द ओन कॅपिटल कन्सिस्ट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस. ओन कॅपिटल जे असते याच्यामध्ये येते इक्विटी शेअर कॅपिटल येते, प्रेफरन्स शेअर कॅपिटल येते आणि रिझर्व्ह सरप्लस येते. इक्विटी शेअर कॅपिटल जे असते ते रिस्क टेकर्स असते, जे बिझनेसमध्ये आपलं प्रॉफिट तर बघतातच, पण रिस्क घेतात. रिस्क घेऊनच इन्व्हेस्ट करतात आणि त्यांना प्रॉफिट पण जास्त मिळतात. ठीक आहे. पण प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे असते ते रिस्क नाही घेत. ठीक आहे. त्यांना एक फिक्स अमाऊंटने डिव्हिडंड मिळतो, की बिझनेसचा लॉस झाला आणि खूप मोठा प्रॉफिट जरी झाला तरी त्यांना जेवढा पर्सेंटेजबद्दल डिसाईड झाला तेवढंच प्रॉफिट मिळते. ठीक आहे. ऑन दी अदर हँड बोरोड सोर्सेस आर डिबेंचर्स. डिबेंचर, लोन्स एक्सेट्रा. आता दुसऱ्या हातावरच बोरोड म्हणजे उधारीवर घेतलेले कॅपिटल. ठीक आहे. उधारीवर घेतलेले कॅपिटल कसं आहे, जसं का बँक लोन. असं तुम्ही कोणत्या दुसऱ्या कंपनीकडून, फायनान्स कंपनी ज्या आहे, जसं मुथूट फायनान्स आहे. ठीक आहे. असं खूपशा अशा कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी, त्याच्याकडून तुम्ही लोन घेऊ शकतात, उधार घेऊ शकतात. त्याला बोरोड कॅपिटलमध्ये ए कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट सोर्सेस आर यूज इन कॅपिटल स्ट्रक्चर. आता कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये डिफरंट सोर्सेसचं कॉम्बिनेशन यूज होत आहे, त्यालाच सिक्युरिटी मिक्स म्हणतात. ठीक आहे. त्याला काय म्हणतात सर? सिक्युरिटी मिक्स. ठीक आहे. त्याला सिक्युरिटी मिक्स म्हणतात. ठीक आहे. कॅपिटल स्ट्रक्चर मीन्स मिक्सअप ऑफ वेरियस सोर्सेस ऑफ फंड्स इन डिझायर्ड प्रोपोर्शन. आता कॅपिटल स्ट्रक्चर काय आहे? कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे ते मिक्सअप ऑफ वेरियस सोर्सेस, खूप साऱ्या सोर्सेस जिथून फंड मिळतात. ठीक आहे. बॉरोड कॅपिटल असो किंवा ओन कॅपिटल असो, जिथून सोर्स मिळतात, ज्या स्त्रोतावरून, ठीक आहे, सोर्स पैसे मिळतात, ह्या सगळ्यांचं जे मिक्स असतो त्याला कॅपिटल स्ट्रक्चर म्हणतात. ठीक आहे. टू डिसाईड कॅपिटल स्ट्रक्चर मीन्स टू डिसाईड अपॉन द रेशो ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ कॅपिटल. आता कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे हे रेशोवर डिपेंड आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण असं रेशो दाखवला जाते. ठीक आहे. आणि आता डेफिनेशन RH वेसल, लॉंग टर्म सोर्सेस. RH वेसल काहीतरी म्हणत आहे. ठीक आहे. RH वेसल, द लॉंग टर्म सोर्सेस ऑफ फंड्स एम्प्लॉयड इन बिझनेस एंटरप्राइज. कॅपिटल स्ट्रक्चर काय? RH वेसलच्यानुसार डेफिनेशन, RH वेसलने एक डेफिनेशन दिलं आहे, त्यांच्यानुसार कॅपिटल स्ट्रक्चर काय आहे. ठीक आहे. कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे ते एक लॉंग टर्म फंड आहे बिझनेस एंटरप्राइजसाठी. ठीक आहे ना. लॉंग टर्म म्हणजे खूप असा फंड म्हणजे पैसा. ठीक आहे. ते खूप असा लंब्या टाईमसाठी दिलेला पैसा आहे बिझनेस एंटरप्राइजसाठी. ठीक आहे. आणि तो पैसा तिथे काम करतो, म्हणजे वर्क करत असतो, सर्क्युलेट. ठीक आहे. जॉन हेम्प्टन
या स्ट्रेट लाईन. जॉन हॅम्प्टन च्या अनुसार कॅपिटल स्ट्रक्चर काय? ए फर्म्स कॅपिटल स्ट्रक्चर इज द रिलेशन बिटवीन द डेप्ट अँड इक्विटी सिक्युरिटी दॅट मेक्स अप द फर्म्स फायनान्सिंग ऑफ इट्स ॲसेट. जॉन हॅम्प्टनच्या अनुसार जे कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे याच्यामध्ये डेप्ट अँड इक्विटी कॅपिटलच्या मदत रिलेशन असते ते बेटर असतं. ठीक आहे. दॅट मेक्स अप द फर्म्स फायनान्सिंग ऑफ इट्स ॲसेट. त्याच्यामुळे फर्मच्या ॲसेटला फायनान्सिंगला हेल्प होते. ठीक आहे. फायनान्सिंग म्हणजे पैशा थ्रू. हे जर फॉर्मच्या ॲसेटला पैसे फॉर्मच्या कोणत्या ॲसेट घ्यायची पण असेल, ठीक आहे, त्यासाठी जो पैसा लागतो तो येणार आहे इक्विटी आणि डेप्ट कॅपिटल थ्रू. ठीक आहे. कारण की दोन्हीकडून पैसा मिळतो. इक्विटी रिस्क टेकर आहे आणि डेप्ट कॅपिटल लोन आहे. बोरोड कॅपिटल इक्विटी कॅपिटल जे आहे ते ओन कॅपिटल आहे आणि डेप्ट जे आहे ते बोरोड आहे. ठीक आहे ना, एवढं समजलं असेल. Thus, capital structure is composed of own funds and borrowed fund. तसंच कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे ओन फंड आणि बोरोड फंडने बनलेलं आहे, कंपोज झालं आहे. ओन फंड्स इंक्लूड शेअर कॅपिटल, फ्री रिझर्व अँड सरप्लस. ओन फंड्समध्ये इन्क्लूड असते शेअर कॅपिटल, सरप्लस, फायदा. शेअर कॅपिटल जे असते जे विकत घेतलेले शेअर्स म्हणजे शेअर्स विकत घेतात. ठीक आहे. आणि ज्याच्या थ्रू पैसे येते ते ओन कॅपिटल झाले. ठीक आहे. शेअर मार्केट असं सिम्पल एक्झाम्पलच सांगून देत आहे मी. वेरियस बोरोड फंड्स रिप्रेझेंट डिबेंचर्स, बँक लोन. बोरोड कॅपिटल जे आहे बोरोड फंड्स रिप्रेझेंट डिबेंचर, बँक लोन अँड लॉंग टर्म फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनी प्रोव्हाइड केलेलं जे लोन आहे ते बोरोड कॅपिटल म्हणजे सिम्पल आहे, सिम्पल फंड आहे. ठीक आहे. ओन कॅपिटल म्हणजे विकत घेतलेले कॅपिटल आणि बोरोड कॅपिटल म्हणजे उधारीचे कॅपिटल. एवढं लक्षात ठेवलं तरी एक्सप्लेन करायला खूप इझी जातं. ठीक आहे ना. ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे एक्झाममध्ये नाही येणार आहे पण तरी तुमच्या नॉलेज वाढवण्यासाठी मी ते एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे ना, समजले. म्हणून त्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चरचे सिद्धांत. ठीक आहे. कॅपिटल स्ट्रक्चरचे सिद्धांत. 2 बेसिक प्रिन्सिपल्स आर ऑब्झर्व. दोन बेसिक प्रिन्सिपल्स आहे, सिद्धांत आहे जे कॅपिटल स्ट्रक्चरचे डिसिजन घेण्याच्या अगोदर त्याच्याकडे लक्ष ठेवलं जातं. द रेशो ऑफ डेप्ट टू इक्विटी शुड ऑलवेज बी गिअर्ड टू द डिग्री ऑफ स्टेबिलिटी ऑफ अर्निंग. आता पैसे कमवायसाठी, ठीक आहे, तुम्हाला डेप्ट टू इक्विटी कॅपिटल, डेप्ट ते इक्विटी कॅपिटलचा जो रेशो आहे तो स्टेबल असला पाहिजे. ठीक आहे. स्टेबल असला पाहिजे. ठीक आहे. तो आता वर खाली नसला पाहिजे, तो स्टेबल असला पाहिजे. तर थोडंसं हेल्प होते. Capital structure must be balanced with adequate equity cushion to absorb the shocks of the business cycle and to afford flexibility. इक्विटी क्वेश्चन बद्दल एवढं काही सांगितलं नाही आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला त्याच्यात डीपमध्ये जायची गरज पण नाही आणि ते मे बी एक्झाममध्ये नाही पण येणार कारण की हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे ना. तर एवढं डीपमध्ये जायची गरज नाही पण मी नॉर्मलमध्ये समजून देतो की इक्विटी क्वेश्चन कशाला म्हटलं. इक्विटी क्वेश्चन जे आहे ते बिझनेसचे प्रॉफिट लॉसमध्ये जे जास्त बिझनेसला लॉस नाही झाला पाहिजे. बिझनेस धक्का आहे जे शॉक्स आहे. शॉक्स म्हणजे काय की जर जास्त लॉस झाला तरी आपल्याला जास्त फरक नाही पडला पाहिजे. ठीक आहे. जसं स्पीड ब्रेकवरून गाडी गेली ना स्पीड ब्रेकवरून पण आपल्याला जास्त फरक नाही पडला पाहिजे. असंच इक्विटी क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. एक्सप्लेन. आय एम गुड ॲट एक्सप्लेनिंग सच थिंग्स. बडी कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. आता कॅपिटल स्ट्रक्चरचे कंपोनंट. देर आर 4 बेसिक कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. आता कॅपिटल स्ट्रक्चरचे 4 बेसिक कंपोनंट आहे. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिटेन्ड अर्निंग, बोरोड कॅपिटल. ठीक आहे ना. आता बोरोड कॅपिटलचे 2 प्रकार आहे. ते आहे डिबेंचर आणि टर्म लोन. ठीक आहे ना. तर आपण मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करणार इक्विटी शेअर कॅपिटलपासून. ठीक आहे.
इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे इट इज बेसिक्स होतं कंपनीला फायनान्स करण्याचा बेसिक सोर्स आहे. कारण की जेव्हा पण आपण पैसे इन्व्हेस्ट करतो एक स्टॉक मार्केटमध्ये, जसं आपण इक्विटी शेअर कॅपिटल, ठीक आहे, आपण इक्विटी शेअर कॅपिटल आपण पैसा स्टॉक विकत घेऊन पैसा इन्व्हेस्ट करत आहे, ठीक आहे ना, स्टॉक विकत घेतो तर आपल्या थ्रू जो पैसा जातो तो कंपनीला फायनान्स करण्यासाठी हेल्प करतो. इक्विटी शेअर्स आर शेअर्स विच गेट डिव्हिडंड आफ्टर प्रेफरन्स शेअर्सच्या नंतर इक्विटी शेअर्सला डिव्हिडंड मिळतं. जे प्रॉफिट कंपनीला झालेले प्रॉफिट आहे ते सर्वात अगोदर प्रेफरन्स शेअर्सला दिलं जातं, ठीक आहे, इक्विटी शेअर्सला नंतर दिल्या जाते, ठीक आहे. हे आता प्रेफरन्स शेअर्स कॅपिटलमध्ये एक्सप्लेन करणार मी, ठीक आहे. दे ओन द कंपनी. इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते कंपनी ओन करतात, ठीक आहे. ओन म्हणजे असं रिअली ओन म्हणजे ओन नाही करत, ठीक आहे. ते ओन याच्यासाठी करतात कारण की कंपनीचे जे पण रिस्क आहे, कंपनीसाठी जे पण पैसा इन्व्हेस्ट करत आहे ते इक्विटी शेअर कॅपिटल करत आहे, ठीक आहे. ते अल्टिमेट रिस्क ते करत आहेत, ते दे बिअर अल्टिमेट रिस्क असोसिएटेड विथ ओनरशिपसोबत जे होणारे रिस्क आहे ते इक्विटी शेअर कॅपिटल घेतात. कारण की त्यांना पूर्ण इक्विटी शेअर कॅपिटल्सवाले जे असतात ते पूर्ण ॲनालाइज करत असतात पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या अगोदर, ठीक आहे ना. ते जेव्हा ॲनालाइज करतात तेव्हाच ते रिस्क घेऊन स्वतःच्या पैशाची रिस्क घेऊन ते इन्व्हेस्ट करतात, ठीक आहे ना. म्हणून त्याला रिस्क टेकर म्हटलं जाते आणि ते कंपनी ओन करतात. दे कॅरी डिव्हिडंड ॲट फ्लक्च्युएटिंग रिस्क. त्यांना डिव्हिडंड फ्लक्च्युएटिंग रिस्कने मिळतो, ठीक आहे. म्हणजे त्यांचा जे प्रॉफिट आहे ते एक कन्फर्म नाही राहत. जसं प्रेफरन्स शेअर्सचा कॅपिटल जो आहे ते कन्फर्म राहतं, ठीक आहे. पण इक्विटी शेअर्स कॅपिटल जे आहे त्यांचा ते रिस्क टेकर असतात, ठीक आहे. तर ते रिस्क घेतात म्हणून त्यांना प्रॉफिट पण जास्त होतं ना. त्यांचा डिव्हिडंड जे प्रॉफिटचा जो रेट आहे ते फिक्स नाही राहत, पण त्यामुळे बिझनेसला लॉस झाला तर ते इक्विटी शेअर कॅपिटल्सला पण लॉस होतो, इक्विटी शेअर होल्डर्सला पण लॉस होतो. पण जर बिझनेसला प्रॉफिट झाला खूप मोठा तर ते इक्विटी शेअर होल्डर्सला पण खूप मोठा प्रॉफिट होतो. तसं सिस्टीम प्रेफरन्स शेअर कॅपिटल्सवाल्यासोबत नाही राहत, ठीक आहे ना. प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल देतात. प्रेफरन्स शेअर्स कॅरी प्रेफरन्शियल राईट ॲज टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड हॅव प्रायोरिटी ओव्हर इक्विटी शेअर्स ऑफ फॉर रिटर्न ऑफ कॅपिटल वेन द कंपनी इज लिक्विडेटेड. जेव्हा कंपनी डुबत असन, ठीक आहे, तेव्हा सर्वात पहिला प्रेफरन्स जे आहे ते प्रेफरन्स शेअर्स होल्डरला दिलं जातं, ठीक आहे ना. प्रेफरन्स शेअर्स होल्डरला का बरं दिलं जातं? कारण की पहिली प्रायोरिटी जे असते त्यांचं जे डिव्हिडंड असते ते फिक्स रेटने असतो. 10% म्हटलं तर 10%च प्रॉफिट होणार, त्यांना लॉस नाही सहन करायला, म्हणून त्याला रिस्क टेकर नाही म्हटलं जात आणि त्याला ओनर ऑफ द कंपनी पण नाही म्हटलं जात, ठीक आहे ना. म्हणून प्रेफरन्स शेअर कॅपिटलला जे आहे अगोदर इक्विटी शेअरच्या अगोदर डिव्हिडंड दिला जातो, पण त्यांना फिक्स रेटने त्यांचं जे डिव्हिडंड आहे ते फिक्स रेटने राहते, फ्लक्च्युएटिंग नाही राहत. म्हणून किती बी मोठा प्रॉफिट झाला तर ते त्यांना एक फिक्स रेटनेच मिळणार, 10%च प्रॉफिट मिळणार, जास्त नाही मिळणार, ठीक आहे. रिटेन्ड अर्निंग इज द इंटरनल सोर्स ऑफ फायनान्सिंग. रिटर्न अर्निंग जे आहे ते अंदरुनी स्त्रोत आहे फायनान्सिंगसाठी, कंपनीच्या फायनान्सिंगसाठी. इट इज नथिंग बट प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट. हे काही नाही, फक्त कंपनीला जे प्रॉफिट होते त्यांना ते वापस इन्व्हेस्ट करतात अजून प्रॉफिटसाठी, ठीक आहे ना. बोरोड कॅपिटल उधारी. इट कम्प्राइसेस द फॉलोइंग: डिबेंचर, ठीक आहे. इट इज एक्नॉलेजमेंट ऑफ लोन रेज बाय कंपनी. आता समजा आपण लोन घेत आहे, ठीक आहे, आपण लोन घेतलं तर ते आपण लोन घेतलं तर मग आपल्याला एक एक्नॉलेजमेंट द्यावं लागते कंपनीला. कंपनी हॅज टू पे इंटरेस्ट, ठीक आहे. तर त्याच्यावर इंटरेस्ट द्यावं लागतं, त्याला डिबेंचरमध्ये इंटरेस्ट ॲग्रीड रेट, एक रेट फिक्स राहते की हां ह्या रेटवर आपलं डिसाईड झालं तर का तेवढंच रेटवर आपल्याला इंटरेस्ट मिळणार, ठीक आहे. टर्म लोन आर प्रोव्हाइडेड बाय बँक अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. टर्म लोन जे आहे ते फक्त बँकद्वारा प्रोव्हाइड नाही केल्या जात, ठीक आहे, ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स थ्रू पण
प्रोव्हाइड केल्या जाते. फायनान्शियल इन्स्टिट्यूट कोणते, जसा म्युथ्यूट फायनान्स आहे, गोल्ड लोन जे आहे, असं खूपसे इन्स्टिट्यूशन्स असतात, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. दे कॅरी फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. त्यांचा जे इंटरेस्ट आहे ते पण फिक्स रेटने कॅरी होतात. आता ह्या गोष्टी अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला जे आहे नेक्स्ट बॅलन्स शीट जे आहे खाली, ठीक आहे, तिथे जा लागेल. आता ह्या बॅलन्स शीट थ्रू इझिली एक्सप्लेन होऊन जाणार असं त्यांनी म्हटलं तर आहे. पण आता आपण बघू की किती बेटर थ्रू मी एक्सप्लेन करू शकतो. हां, बॅलन्स शीट ऑफ ABC कंपनी लिमिटेड कंपनी, ठीक आहे. शेअर कॅपिटल, हां, त्याच्यात जे आहे कॅपिटल स्ट्रक्चर, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आपण टोटल जे आहे सनरी क्रेडिटर, बिल्स पेबल हे नाही मोजणार आहे, कारण की हे कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये नाहीत ना. तर आपण फक्त जे कॅपिटल स्ट्रक्चर आहे तेच पकडायचं आहे, ठीक आहे. त्याच्यात ह्या पूर्ण बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल स्ट्रक्चरचे किती कंपोनंट्स आहे, म्हणजे हां, कंपोनंट्सच म्हणाले. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस 50,000, अँड डिबेंचर्स लायबिलिटी, आणि डिबेंचर्स आहे. आणि हे जे आता हे जे आहे सनरी क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल हे आपण नाही मोजणार आहे. का बरं नाही मोजणार आहे? कारण की ते कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये नाही ना. कॅपिटल स्ट्रक्चर बेटर अंडरस्टँडिंगसाठी आपल्याला सांगितलं गेलं आहे, तर आपण त्याला नाही मोजणार आहे, ठीक आहे. तिथं कॅपिटल स्ट्रक्चरचे झाले 1,00,000, 5,00,000, 50,000, 1,00,000, 7,50,000, ठीक आहे. आणि हे जे आहे डिस्टिंक्शन हे तुम्ही एकदा पण वाचलं तर तुम्हाला समजून जाईल. अशा प्रकारे आपला चॅप्टर कंप्लीट झाला आहे. इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स आपला चॅप्टर कंप्लीट झाला आहे. तर तुम्हाला जर बेटर प्रकारे मी एक्सप्लेन करू शकलो असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नाही केलं तरी काही इश्यू नाही, करूनच टाका आता. तर बाय. आता मी येतो न्यू चॅप्टर, आणि आपले प्लेलिस्ट तर आहेच. तर ज्यांना व्हिडिओ असं म्हणजे मागे पुढे कन्फ्युजन होतं आणि ते प्लेलिस्ट थ्रू लर्न करू शकता, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.